मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे. पंडित भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या 5व्या भागामध्ये खास करून सप्टेंबर महिन्याच्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. हा जो 5वा भाग आहे याच्यामध्ये राशीचक्रातल्या 2 महत्त्वाच्या राशी 9वी धनुरास आणि 10वी मकर रास या 2 राशींचा आपण विचार करू, म्हणजे मासिक भविष्याच्या दृष्टीने. पण हे करत असताना मात्र धनुराशीचं काय काय ग्रहगोचर भ्रमण आहे याचा विचार पहिल्यांदा करायला लागेल. आणि त्याप्रमाणे जर आपण लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं आहे की रवी जो आहे तो 16 सप्टेंबरपर्यंत भाग्यस्थानात असेल आणि त्यानंतर दशमस्थानातून भ्रमण करेल. मंगळ संपूर्ण महिनाभर सप्तम स्थानात म्हणजे पतिपत्नी स्थानामध्ये असेल. बुध 5 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत अष्टम स्थानातून भ्रमण करेल. आणि शुक्र जो आहे तो 19 सप्टेंबरपासून लाभस्थानात गोचर होणार आहे. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग आता यावरून आपल्याला त्यांचं कौटुंबिक जीवन याचा विचार करायला हवा. तर कौटुंबिक जीवनाचा विचार करता जर एखाद्याच्या घरात आधीपासूनच बरं का काही आजारपण जर असेल तर तो या महिन्यात वाढू शकतो. अशा वेळेला सर्व तपासण्या डॉक्टरांसमोर करून घ्या आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरामध्ये चिंतेचं वातावरण राहील आणि तुमच्याकडून सर्वांच्या अपेक्षा खूप वाढतील. असा ताण घेण्यापेक्षा संयमाने जर काम केलं तर परिस्थिती चांगली होईल. एखाद्या गोष्टीबद्दल पालकांशी आपले मतभेद असू शकतात, ज्यामुळे ते निराश होऊ शकतात. अशा वेळेला आपल्या वागण्यामध्ये बदल करा आणि त्यांचा सल्ला लक्षपूर्वक ऐका बरं का. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसाय आणि प्रगतीचा विचार केला तर या महिन्यामध्ये अधिक काम करावं लागेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना फायदेशीर ठरेल, परंतु आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतील. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. आई वडील किंवा वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत करून कोणताही आर्थिक निर्णय घेतला तर त्याचे परिणाम चांगले होतील. सरकारी क्षेत्रामध्ये जर आपण काम करत असाल तर कुणाशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होतील. खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या वरिष्ठांची मदत मात्र घ्यावी लागेल. आता आपण विद्यार्थ्यांचा विचार करू. शिक्षण आणि करिअर या महिन्यामध्ये अधिक काम करावं लागेल. त्याचप्रमाणे आपलं मन जे आहे ते नवीन विषय जाणून घेण्यासाठी उत्सुक असेल आणि आपण त्यामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असाल बरं का. विशेषतः उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःसाठी असे विषय निवडतील जे भविष्यात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला शुभ संकेत मिळतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मॅनेजमेंटचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2-3 ठिकाणाहून आकर्षक ऑफर्स मिळतील, पण घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. प्रेम प्रकरणाचा जर आपण विचार केला किंवा वैवाहिक जीवनाचा तर असं वाटतंय जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल तर या महिन्यामध्ये त्यांना भेटण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे मन रोमांचित होईल. विवाहित पुरुषांचं आपल्या पत्नीवरचं प्रेम वाढेल आणि ते तिच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतील. अविवाहित लोक स्वतःसाठी नवीन जोडीदार शोधू शकतात. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना आजीच्या घरावरून नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो, परंतु आपल्या आईचं मन आपल्यासाठी भयभीत असेल. अशा वेळेला कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर समजा आरोग्याचा आणि प्रकृतीचा विचार केला तर असं लक्षात येतंय की ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांना या महिन्यामध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अशांत राहील आणि काही आजार आपल्याला घेरतील. ज्यांना अंगदुखी किंवा डोकेदुखीची समस्या आहे त्यांना या महिन्यामध्ये अधिक समस्यांना सामोरं जावं लागेल. मानसिक दृष्टीने सुद्धा हा महिना तुमच्यासाठी चिंताजनक ठरणार आहे आणि म्हणून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काही गोष्टी आणि काही कामांच्या दडपणामुळे मानसिक नैराश्य येण्याची शक्यता आहे. अशा वेळेला शनिवारी खास करून मारुती किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला देखील मोहरीचं तेल अर्पण करणं, तीळ अर्पण करणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल.
मग असा विचार करताना असं लक्षात येतं की साधारण धनुराशीसाठी कोणता अंक आणि कोणता रंग या महिन्यामध्ये शुभ आहे, तर रंग जो आहे तो लाल रंग आहे, लाल रंग. आणि जर अंकाचा विचार केला तर 8 अंक आहे. तारखेचा विचार केला तर 8 तारीख आहे, 17 तारीख आहे, 26 तारीख आहे. हे सगळे 8 अंकाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे 8 अंकाचा प्रभाव शनी महाराजांचा तुमच्याकडे जास्त आहे, यात लक्षात असू द्या. आता हे झालं धनुरास. आता मकर राशीचा विचार करताना पहिल्यांदा ग्रह गोचराबद्दल आपण विचार करू आणि त्यावरून असं लक्षात येतं की रवी जो आहे तो 16 सप्टेंबरपर्यंत अष्टम स्थानामध्ये आणि त्यानंतर तो भाग्यस्थानातनं गोचर भ्रमण करेल. मंगळ संपूर्ण महिनाभर षष्ठ स्थानातून भ्रमण करेल. बुध 5 ते 23 सप्टेंबरपर्यंत सप्तम स्थानातून भ्रमण करेल आणि शुक्र हा 19 सप्टेंबरपासून दशम स्थानामध्ये गोचर असेल. आता हे झालं मकर राशीसाठी या महिन्यातले ग्रह बदल. यावरून आपण आता विचार करू की यांचं कौटुंबिक जीवन कसं असेल. तर या महिन्यामध्ये आपल्या वागण्यात विवेक, विनय आणि विनम्रता आणावी लागेल आणि इतरांबद्दल नरम स्वभाव ठेवावा लागेल. तुमचा उग्र स्वभाव तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. म्हणून दररोज अर्धा तास तुम्ही ध्यानधारणा, प्राणायाम किंवा योग साधना करा. कुटुंबामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे, परंतु ती आपल्या जोडीदाराकडून दूर होईल. आपला धाकटा भाऊ किंवा बहीण घराबाहेर पडू शकतात आणि ते यासाठी आपल्या मदतीची अपेक्षा करतील. अशा वेळेला त्यांचा मुद्दा समजून घ्या आणि त्यांना शक्य तितकी मदत करा. नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीचा विचार करता या महिन्यामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये कोणतीही मोठी तडजोड करणं टाळा, कारण मंगळ आपल्यावर भारी आहे. जमिनीशी संबंधित गुंतवणुकीमध्ये नफा होण्याची चिन्ह आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांनी या महिन्यामध्ये आपल्या विरोधकांपासून दूर राहावं आणि आपल्या बोलण्यावर देखील नियंत्रण ठेवावं. नोकरीमध्ये एखाद्याशी जुना वाद जर होत असेल तर तो या महिन्यामध्ये मिटेल, पण मन मात्र अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या कामामध्ये फारसा रस तुम्ही घेणार नाही आणि आपलं लक्ष इतर क्षेत्रांकडे तुमचं वळेल किंवा केंद्रित होईल. या दरम्यान आपण आपल्या वरिष्ठांशी काही कामाबद्दल संभाषण देखील करू शकतात, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थ्यांचा विचार केला की शिक्षण आणि करिअर कसं आहे, तर तुम्ही अजूनही जर शाळेत असाल तर या महिन्यामध्ये आपल्याला कुठेतरी आपल्या वर्गमित्रांबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर देखील होऊ शकतो. अशा वेळेला कोणताही वादविवाद करणं टाळा. त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन आयाम प्रस्थापित करतील आणि पदवीधर विद्यार्थ्यांचं मन या महिन्यामध्ये अभ्यासात कमी गुंतलेलं राहील. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग किंवा मीडियामध्ये शिकत असाल तर तुम्हाला ही कुठून तरी काम करण्याची संधी मिळू शकेल. सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःसाठी नवं काम मिळेल आणि त्यात त्यांना यश देखील प्राप्त होईल. प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर जर तुमचं लग्न होऊन 5 वर्षांपेक्षा कमी काळ झालेला असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा वेळेला काहीही लक्षात ठेवू नका आणि मनमोकळेपणाने बोला. ज्याच्या लग्नांना 5 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे त्यांच्यासाठी हा महिना स्मरणीय ठरण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून गिफ्ट देखील मिळू शकतं. जर तुम्ही अजूनही प्रेम प्रकरणात असाल तर तुमच्या पार्टनरपासून दूर असाल तर या महिन्यामध्ये तुम्ही त्यांना भेटू शकता. ज्यांचं लग्न झालेलं नाही असे जे विवाहेच्छू आहेत, जे स्वतःसाठी जोडीदार शोधत आहेत, त्यांना या महिन्यामध्ये त्यांच्या मामाकडून, मातुल घराण्याकडून म्हणजे मामा मावशी यांच्या माध्यमातून प्रस्ताव येऊ शकतो किंवा त्यांनी बघितलेलं स्थळ तुम्हाला दाखवू शकतात. आता पुढे आरोग्याचा विचार करू, प्रकृतीचा विचार करू, ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की या महिन्यामध्ये तुम्हाला बद्धकोष्ठता, पोटाचे विकार, अतिसार, अपचन, गॅस तयार होणे अशा पोटाशी संबंधित काही समस्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य वेळेला जेवण करा आणि तळलेलं भाजलेलं कमी खा. तसंच
कोणताही जुनाट आजार जर तुम्हाला त्रास देऊ शकतो, जसं की स्टोनची समस्या किंवा खांद्यामध्ये दुखणं असेल, तर त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप निरोगी राहाल आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या प्रियजनांबरोबर हसत खेळत व्यतीत कराल. तुमची बौद्धिक क्षमता सुधारेल आणि महिना तुमचा सुखकर असेल. हे झालं मकर राशीचा विचार करता. पण एक गोष्ट बाकी आहे. मकर राशीला शुभ अंक आणि शुभ रंग कोणता? तर शुभ रंगाचा विचार केला तर तो तपकिरी आहे. शुभ रंगाचा विचार केला तपकिरी आणि शुभ अंकाचा विचार केला तर तो 1 आहे. 1 हा रवीचा अंक आहे, लक्षात घ्या. 1 अंक म्हणजे काय? 1 तारीख, 10 तारीख, 28 तारीख. लक्षात आलं? या तारखा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. तर आजच्या या 5व्या भागामध्ये आपण धनुरास आणि मकर राशीचा विचार केला. 6वा आणि शेवटचा भाग अजून बाकी आहे, तो उद्या आपण बघणार आहोत. या शेवटच्या भागामध्ये 2 महत्त्वाच्या राशींचा आपण विचार करू, कुंभ राशी आणि मीन राशी. तर उद्याच्या भागापर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.